श्री संत गजानन महाराज की जय। आज आपण शेगावची सुप्रसिद्ध कचोरी करायची याची रेसिपी आपण बघणार आहोत। ही रेसिपी कशी करायची ते मी लगेचच तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण 1 बाउल मैदा चाळून घेतलेला आणि अर्धा बाउल कणिक घ्यायची आहे। यामध्ये अगदी चवीपुरतं किंचितसं मीठ घालायचं आहे, कारण शेगावच्या कचोरीच्या पिठामध्ये मीठ बिलकुल वापरत नाहीत। आणि गरम करून तेल घालायचं आहे याच्यामध्ये। आता आपण हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। घट्टसर असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान गोळा करून साधारण 15 ते 20 मिनिटं असाच ठेवून द्यायचा आहे। आपण यासाठी भरणारं सारण म्हणजे महत्त्वाचं म्हणजे वाटाण्याचं सारण घेतलेलं आहे। वाटाणे शिजवून मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत। यासाठी सुके वाटाणेच वापरायचे आहेत, ओले वाटाण्यांचा वापर करायचा नाही, नाहीतर ती चव आपल्याला येत नाही। आपण त्याच्यासाठी फोडणी करून घेणार आहोत। 1 चमचा 1.5 चमचा तेलामध्ये मोहरी, जिरे, हळद, हिंग, बडीशोप तसेच आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट 1 चमचा असं मिक्स करून मी परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यावरच हे सारण आपण मिक्स करून घ्यायचं आहे। हे सारण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पाणी बिलकुल वापरायचं नाही, कारण कोरडं असं सारण आपलं जायला पाहिजे, कारण आपल्याला ते भरताना कचोरी फुटता कामा नये, म्हणून हे सारण पातळ करायचं नाही। याच्यामध्ये चवीपुरतं म्हणजे साधारण अर्धा ते पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे मी, आणि गरम मसाला घालायचा आहे शेवटी। आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं असंच छान परतत राहायचं आहे। आणि हे पहा, आपलं सारण देखील तयार झालं आहे आणि गोळा देखील मैद्याचा आपला तयार झालेला आहे। आता आपण याच्या पोळीच्या आकाराचा एक गोळा घेऊन छान अशी पुरणाची पोळी करतो त्यावेळी उंडा भरतो तशी पारी करून घेऊन त्याच्यामध्येच हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। शेगावची कचोरी ही आकाराने चपटी असते, फार फुगत नाही। त्यासाठी आपण तिला पोकळ ठेवायची नाही, किंवा सारण स्टफिंग भरून व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि जाडसरच लाटून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने व्यवस्थित आपण गोल आकारामध्ये लाटून घ्यायची आहे। आता ही तळण्यासाठी रेडी झाली आहे। अशाच प्रकारे आपण अजून काही कचोरी करून घेऊयात। आपल्या अंदाजेच साधारण 1 मोठा चमचा भरून मी सारण याच्यामध्ये भरलेलं आहे। शेगावला गेल्यानंतर आपण तिथे कचोरी नेहमीच खातो। ती कचोरी चवीला खूपच छान लागते। रेल्वे स्थानकाच्या बाहेर शर्माची कचोरी मिळते, ती देखील खूप छान लागते। तर अशीच रेसिपी मी आज ट्राय केलेली आहे आणि विचार करून यामध्ये काय वापरत असतील हे देखील विचार करून यामध्ये वापरलेलं आहे, तर चव देखील अगदी तशीच झालेली आहे। आता आपण तयार झालेली कचोरी गरम तेलामध्ये घालून छान अशा बारीक मंद आचेवरती तळून घेऊयात। गॅसची आच मंदच ठेवायची आहे, कारण व्यवस्थित आतून आपल्याला कचोरी फ्राय करून घ्यायची आहे। ही शेगावची कचोरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। ही पहा, छान अशी थोडीशी फुगलेली कचोरी तयार झालेली आहे। एरवीच्या कचोऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या मिठाईच्या दुकानात किंवा हॉटेलमध्ये मिळतात, त्या पोकळ आणि टम्म फुगलेल्या अशा मिळतात। पण शेगावची कचोरी ही चपटी असते, ती फार फुगलेली नसते। तर अशाच प्रकारची कचोरीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा। हे पहा, मी अशी कचोरी तळून घेतलेली आहे। तर आपली कचोरी खाण्यासाठी अगदी रेडी झालेली आहे।
आणखी साऱ्या कचोऱ्या मी तळून घेते आहे. तर पहा, खुसखुशीत आणि मस्त अशी कचोरी तयार झालेली आहे. त्याबरोबर शेगावला मिळते ती तळलेली मिरची, ही देखील मी तळून घेतलेली आहे. तर अशा प्रकारची तुम्ही ही रेसिपी करून पहा. माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. श्री संत गजानन महाराज की जय. गण गण गणात होते. आपण सद्गुरूंची आठवण करूया. नमस्कार.